गीता मॅडमना नमस्कार. रुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अष्टवर्ग अवघांश याविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रत्येक स्थानाला व ग्रहांना बिंदू दिलेले एकत्रित त्याचा विचार करावा लागतो. तसंच 28 सरासरी 28 बिंदू हे चांगले मानले जातात. फलादेशामध्ये त्याचा उच्चारीने आणि फलादेश करताना अचूक अशी पद्धत आहे. याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडे जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. कुलकर्णी मॅडम मी स्वागत करायचं पहिल्यांदा त्यांचं स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय त्यांचं स्वागत आहे. गुगल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी. तर आज आपण एक हलदरकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक अष्टक वर्गामध्ये नवीन कुंडली विचार करणार आहोत. तर नवीन कुंडलीचा विचार करतेवेळी त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की खरोखर त्यातून कशा प्रकारचं यश मिळतं. कारण गेल्या वेळेला आपण तूळ लग्नाची कुंडली मांडली होती आणि त्याच्यावर आपण भविष्याचा विचार केला होता. आता ह्या वेळेला नवीन कुंडली मांडायची आहे आणि त्याचं थोडंसं भाग सांगतोय, तर तो जरा उतरवून घ्या म्हणजे तारीख तुम्हाला कळेल त्या सर मी तारखेमध्ये. करते शेअर सर. हा, करते. करू शकता तुम्ही. हो करते करते हो, करते. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. करा करा, नो प्रॉब्लेम. दिला ना. हा दिसते ना. हा हा येस. आता ही तारीख लिहून ठेवा बरोबर. अष्टक वर्ग 2, 21/4/1985 आपका रात्री उसने 8. गाड़ी आए थे केबिन दिख रही फोन किया था, आप फोन ही नहीं। अरे कोण आहे? 21/4/1985 रात्री 8:55 मुंबई ही जन्मतारीख आहे आणि जन्म वेळ आहे. आलं लक्षात? बर, लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घ्या. लिहिलंय. ओके फाईन. त्यानंतर मग मॅडम दुसरी कुंडली लावा, लग्न कुंडली. लावते. बघा लावली. बघा ही लग्न कुंडली आहे. त्याच्यामध्ये वृश्चिक लग्न आहे आणि लग्नी शनी आहे. गुरु जो आहे तो मकर राशीला आहे. शुक्र बुधाची युती जी आहे ही पंचम स्थानामध्ये मीन राशीला आहे. मंगळ हा जो आहे तो वृषभ राशीला आहे. रवी त्या ठिकाणी मेष राशीला आहे. सोबत कुठला ग्रह दिसत नाही मला. रवी आणि चंद्र सर. रवी चंद्र राहू. रवी चंद्राचा आहे. हा. तर अशा तऱ्हेने ही कुंडली आहे. त्याच्यानंतर मॅडम दुसरा एक चार्ट आहे बघा. त्याच्यामध्ये हो स्पष्ट ग्रहाचं दिलेलं आहे. हो हो ग्रहस्थिती लिजेंड हा चार्ट हा आहे. हा. हे मग बघा. आता ह्या चार्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यात थोडासा विचार करण्यासारखा चार्ट आहे. ज्यांना दिसत असेल बरोबर तर त्याच्यासाठी बघा, दिसतंय का बरोबर? आता मोठं झालं दिसतंय ना सर. दिसतंय ना सगळ्यांना. बघा कुलकर्णी मॅडम. मॅडम खाली शुक्र नाही दिसत आहे. दिसतंय सर. दिसतंय सगळं? शुक्र नाही. शुक्र नाही दिसत. गुरुपर्यंतच शुक्र दिसतंय. शुक्र खालचं नाही. थांबा थांबा मी जरा लहान करते मग दिसेल. आता बघा. हो शुक्र शनी इथपर्यंत दिसलं. हा दिसतंय. थोडेच शनीपर्यंत आहे. दिसतंय. हा हा मग ठीक आहे. तिथपर्यंतच आहे मॅडम. शनीपर्यंतच विकायचं आहे. होय होय. हा आता याच्यामध्ये विशेष करून काय पाहिजे तुम्हाला ते लक्ष द्या. विशेष कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत तर त्यामध्ये आपण जर बघितलं जो चार्ट आहे तो तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या चार्टमध्ये खरं हे काय आहे. कळलं का? तर सूर्य हा जो आहे याची गती बघा बदललेली आहे. 58 कला आहे. दिसली तुम्हाला? हो सर दिसते. हा. हो सर. आता ही 58 कला का आली तर त्याला कारण काय आहे की मेष राशीमध्ये
जेव्हा ग्रह भ्रमण करतो तर ती रास जी आहे ती छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या कलेचा फरक पडलेला आहे. कळलं? 58 कलेचा प्रति दिवसाची गती आहे ती. असं आहे. रवी मेष राशीमध्ये 7 अंश 48 कला असा भाग दाखवलेला आहे आणि 58 कला त्याची गती आहे. राशी जी आहे ती मंगळाची आहे. आलं लक्षात? त्यानंतर चंद्र हा मेषेलाच आहे आणि तो रवी सोबतच आहे, त्याच्यामुळे त्याची गती जी आहे, आता इथे 23 अंशाचा चंद्र आहे, त्याची गती 11 अंश 50 कला आहे. कळलं? म्हणजे ती त्याची त्या दिवसाची गती आहे. त्यानंतर मंगळ आहे, तो मंगळ त्या ठिकाणी वृषभ राशीला आहे आणि तो 3 अंश 2 कलेचा आहे. 41 कला त्याची गती आहे. आता तुम्ही गतीवरती लक्ष द्या. बुधाची गती 21 कला आहे, गुरुची गती फक्त 7 कला आहे आणि शनीची शुक्राची गती जी आहे ती 8 कला आहे आणि वृश्चिक राशी मधला शनी वक्री असून शुक्र वक्री असून फक्त 0.3 कला आहे. लक्षात घ्या, 0.3 कला. आता ही 0.3 कला गती का झालेली आहे? त्याला कारण की त्या ठिकाणी रवीपासून शनी हा 8व्या राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला फक्त 3 कलेची गती मिळालेली आहे. त्याचे अंश जे आहेत हे 2 अंश आहेत. आता अशी गती कमी कमी होत तो 1 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वृश्चिक राशीमध्ये आपल्याला पाहता येईल. हा एक तुम्हाला वक्री आणि मुख्य गतीमध्ये कसा बदल होतो त्याच्याकरता हा लिजंड चार्ट म्हटलेला आहे. तो तुम्हाला कळला का? सांगा. कळला? हो सर, कळला कळला. हा. सर म्हणजे आपण ते रवी पासूनच हे पाहायचं ना, याची प्रत्येक हो ग्रहाची गती. हो 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 म्हणून तुम्हाला हा चार्ट लावता मॅडम, की त्याच्यामध्ये गतीमध्ये फेरफार कसा येतो, वक्री कसं होतं. तर बघा इथे आपण बघितलं तर शुक्र वक्री आहे, त्याची गती 0.8 कला आहे. शनी वक्री आहे, त्याची 0.3 कला आहे. हे दोनच ग्रह तिथे वक्री दर्शवतात. आणि हो सर. चंद्र रवीची युती आहे, रवीला ओलांडून तिथे चंद्र गेलेला आहे, तरी सुद्धा त्याला समगती म्हटलेलं आहे. कळलं का? म्हणून हो सर, 23 आलं लक्षात. त्याची कला 11 कला 50 कला ची त्याची गती आहे. आलं लक्षात सर, आलं लक्षात. ओके, फाईन. थँक्यू सर. मॅडम काढा मग तो चार्ट. आता कोणचा लावायचा आहे सर? आता प्रत्येकाने कुंडली पाहून घेतलेली आहे का? बघा. नाही, आता मी चार्ट कोणचा लावू? हा, आता तुम्ही रवीचं भिन्नाष्टक वर्ग जे आहे ना मॅडम, ओके ओके. रवीपासून सुरुवात करूया आपण. लावलं. बरं, आता रवीपासून आपण जर सुरुवात केली आणि जेव्हा पाहिलं तर त्याला तुम्हाला काय दिसतंय तर एक लक्षात घ्या, या वरच्या हिरव्या रंगाची जी राश आहे त्या राशी आहेत, म्हणजे मेष वृषभ मिथुन कर्क सिंह वगैरे वगैरे पुढे जाऊन कळलं. आणि खाली आहेत ते भाव आहेत. आता मेष राशी ही षष्ठ स्थानात आलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी जी रास आहे कन्या ही कुठे आलेली आहे? षष्ठ स्थानात आले ना, बघा. हो सर, षष्ठात आली आहे. येस. आता ती षष्ठात आली आहे म्हणून तिथे रवी त्या ह्याच्यामध्ये भिन्नाष्टक वर्गामध्ये, रवी सूर्याच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनीने गुण दिलेले नाही. कोणत्या स्थानाला? तर 6व्या स्थानाला, म्हणजे 6व्या राशीला. कळलं? नाही, 6व्या भावाला ना सर. 6व्या भावामध्ये 6वा भाव आहे तो, त्याला दिले आणि मेष रास आहे तिथे. 6व्या भावाला गुण दिलेले नाहीत. तसं गुरुने पण नाही दिलाय, मंगळाने पण दिलेलं आहे. मग 6व्या भावाला तिथे कोणी गुण दिलेले आहेत तर सूर्याने दिले. जिथे सूर्य विराजमान आहे का? सूर्य आहे का तिथे? हो आहे ना. आहे ना सर. आहे सूर्य सर. लग्न. आहे सर. मग त्याने 1 गुण दिलेला आहे. बरोबर आहे. बरं, आता फलादेश करते वेळी रवीचं भिन्नाष्टक वर्ग आणि भाव क्रमांक 6 राशी क्रमांक 1 म्हणजे मेष, ह्याच्यावरती कोणी कोणी गुण त्याला
दिलेले आहेत. त्याच्यावरती फलादेश आपल्याला करायचा आहे. व्यवस्थित शांतपणे ऐकून घ्या. आपण ऍडव्हान्स अष्टक वर्ग शिकत आहोत. मग त्यामध्ये तुम्हाला जेव्हा एखादा फलादेश करायचा असेल तर तेव्हा तुम्ही कसा विचार करणार, तर इथे लग्नाला एक बिंदू आलेला आहे, सूर्याने एक बिंदू नाही, म्हणजे त्या ठिकाणी कन्या रास ही रवी भिन्नाष्टक वर्गामध्ये बलवान झालेली नाही. एकूण फक्त त्या राशीला 2च गुण प्राप्त झालेले आहेत. लग्न आणि 7 ग्रह म्हणजे अष्टक वर्गामध्ये त्याला फक्त 2 गुण आलेले आहेत. हे फार कमी आहेत. याचा अर्थ षष्ठ स्थान रवीने फक्त 1 गुण आहे. बाकी इत्यादी लोक, इत्यादी गोष्टी, इत्यादी ग्रह तिथे त्याला सपोर्टिंग नाहीत. कळलं? आलं लक्षात? हो सर, आलं लक्षात. हा. हो सर. म्हणजे फलादेश देते वेळी आता ऐका, ज्या वेळेला रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये ज्या वेळेला प्रश्न षष्ठ स्थानाचा येईल तर एकही ग्रह तिथे कोऑपरेट करत नाही. म्हणून तिथे फक्त सूर्य हा ग्रह एक मार्क देतोय आणि लग्न देतोय. म्हणजे त्या ठिकाणी फलादेशासाठी फक्त रवीचेच गुण विचारात घेतले जातील आणि जे दोन गुण आलेले आहेत ते अतिशय कमी आहेत. तिथे 7 गुण कमीत कमी आले पाहिजे होते, 5 आले पाहिजे होते, 4 आले पाहिजे होते. तर त्या ठिकाणी फक्त 2 आल्यात. म्हणजे तिथे रवीच्या भिन्नाष्टका वर्गामध्ये षष्ठ स्थान हे बलवान नाही. कळलं? हो सर, कळालं. लक्षात आलं? हो सर. हो सर, आलं लक्षात. आलं. आहे. आता त्या ठिकाणी जर एखादा जातक आपल्याकडे आला तर त्याने षष्ठ स्थानाबद्दला प्रश्न विचारला तर तिथे सपोर्टिंग कोण आहे, तर तिथे तुम्ही जर पाहिलं तर 5-5 गुण ज्या राशीला आलेले आहेत आणि तिथे 7 गुण जे आलेले आहेत ते कुठल्या राशीला आले, तर मकर राशीला का कुंभ राशीला आले. बरोबर आहे? कुंभ रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये हा. कुंभ राशीला 7 गुण आल्यात. तिथे फक्त गुरुने गुण दिलेले नाहीत. बरोबर आहे? म्हणजे तिथे गुरुचं लाभ मिळणार नाही. मग इथे जास्ती लाभ कोणाकडून मिळेल, तर कुंभ राशीकडून मिळतील. एकूण 48 गुण हे सूर्याला निश्चित आहेत. याचा अर्थ त्याची विभागणी अशा तऱ्हेने झालेली आहे. तर त्या ठिकाणी 7वं स्थान जे आहे ते 7वं म्हणजे 7वी जी राशी आहे ती तूळ राशी आहे आणि ती तूळ राशी कोणत्या स्थानात आहे, तर 12व्या स्थानामध्ये आहे. बरोबर आहे? हो. नाही का? तूळ राशी कुठे आहे? हो हो सर. सर. 12व्या 12व्या स्थानात. स्थान. हा. मग तिथे सुद्धा 2च गुण आलेले आहेत. मग जिथे हे कमी गुण आल्यात 4 पेक्षाही कमी, मीन बघा इथे राशी मीनला 1च गुण आलाय आणि तो कोणी दिलाय, तर मंगळाने दिलाय. तिथे रास कोणती आहे? मीन. मीन. स्थान कोणतं आहे? पंचम. पंचम. हा. मग फलादेश देतेवेळी आता अतिशय व्यवस्थित लक्षात घ्या की रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये पंचम स्थान आणि षष्ठ स्थान याला गुण मिळालेले नाहीत. आणि तिथे 1 गुण आणि 2 गुण आहेत. मग तशाच प्रकारे 12व्या स्थानाला पण फक्त 2 गुण आलेले आहेत. तर त्या ठिकाणी कर्क राशीला सुद्धा 3च गुण आलेले आहेत. आणखी 3 गुण कोणाला आले का नाही, पण 4च्या वर गुण येणं आवश्यक आहे. तर 1, 2, 3 या स्थानामध्ये आलेले गुण ती स्थानं बलवान होणार नाहीत. Got it? आलं लक्षात? नाही सर, पुन्हा सांगा. बघा असं आहे मॅडम की त्या ठिकाणी मेष रास, हा. त्याच्यानंतर मीन रास, बरोबर आहे, हा. मीन रास. त्याच्यानंतर हा. कर्क रास आणि हा. तूळ रास. हा. हे गुण अतिशय कमी आलेले आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4 हो. एवढेच गुण आहेत. हो. तो बघितलं तर त्या ठिकाणी 1 गुण जो आला आहे तो मीन राशीला आलेला आहे. हो. 2 गुण आलेले आहेत
ते मेष राशीला आलेले आहेत, ती षष्ठात आहे. हम्म. तर त्यामध्ये 1 गुण, 2 गुण आणि 3 गुण हा, बोल ज्या बोल. ज्या लास्ट राशींना लास्ट आलेले हा. ज्या ज्या राशींना हा, आले बोल. असतील चालेल, उद्या बोल. त्यांना तुम्ही तिथे त्या राशी पोषक नाहीत, सपोर्ट करत नाही. अच्छा, म्हणजे राशी सपोर्ट करत नाही, ग्रहांचं हे आडवं पाहायचं, राशीचं उभं नाही, पाहायचं. राशीचं भिन्नाष्टक वर्ग रवीचा आहे ना, हो तर तिथे एकूण ग्रँड टोटल कोणाची आली तर राशींची आली. हो, म्हणजे बरोबर आहे. तिथे सगळ्यात जास्ती त्या रवीला सपोर्ट करणारं स्थान जे आहे ती कुंभ राशीचं आहे. कुंभ राशी आहे, बरोबर आहे. मग कुंभ राशीमध्ये गुरुने गुण दिलेला नाही, नाही. इत्यादी सर्व समर्थक आहेत. हो, आलं लक्षात बरोबर आहे. सर. हो सर, आलं मग लक्षात. आता भाग असा आहे मॅडम की हम्म. आपल्याला रवीचं भिन्नाष्टक पाहायचं आहे. रवी षष्ठ हम्म. स्थानात विराजमान आहे. रवी हो, हा त्या ठिकाणी कुठल्या राशीचा अधिपती आहे सिंह तर राशी. दशम स्थानाचा आहे. हो. दशम स्थानामध्ये कुंभ रास सपोर्टेड आहे आणि ती बलवान झालेली आहे. याचा अर्थ कुंभ राशीचा स्वामी कोण आहे? शनी. शनी. हम्म. राशीने गुण दिल्यात 7, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व ग्रह त्याला सपोर्ट करणार, फक्त गुरु सपोर्ट करणार नाही. हा भाग कसा आला तर रवीच्या भिन्नाष्टक वर्गातला आला. हो बरोबर आहे. हो मग सर, आलं असा लक्षात. फलादेश करतेवेळी तुम्हाला जी ग्रँड टोटल आलेली आहे त्याच्यामध्ये जे कमी गुण आलेत 1, 2, 3 त्याला हम्म. प्रोत्साहन द्यायचं नाही. त्या राशी त्याला सपोर्टेड नाहीत. त्या ठिकाणी इत्यादी ज्या राशी आहेत एकूण 9 त्या त्याला सपोर्टेड आहेत, पण त्याच्यातली कुंभ राशी जास्ती सपोर्ट मध्ये आहे. तर ती हम्म. त्या ठिकाणी कुंभ राशीच्या बाबतीमध्ये सर्व ग्रह जे आहेत ते त्याला रवीला सपोर्ट करत आहेत, रवीच्या भिन्नाष्टक वर्गाला. कळलं? हो मग सर, आता आलं जर लक्षात. प्रश्न असेल तर रवी हा दशम स्थानाचा कारक आहे, अधिपती आहे. तो षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे आणि षष्ठ स्थानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रवीने स्वतःच 1 गुण प्राप्त केलाय आणि लग्नात, आणि टोटल षष्ठ स्थान सुद्धा अतिशय कमी दर्जाचं आहे. हम्म. म्हणून त्या ठिकाणी रवी प्रोत्साहन देत नाही. हो बरोबर आहे. हो सर, आलं लक्षात. हा. आता जेव्हा आपण असा विचार करतो त्यावेळेला 48 गुण येणं हे आवश्यक आहे. पण रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये रवी हा तिथे बलवान नाही. त्याच्यामध्ये कुंभराज बलवान आहे, कारण त्याने सगळ्यांनी मार्ग दिले, तिथे गुरुने मार्ग दिलेले नाहीत. मग आता जर समजा त्याने दशमाधिपती म्हणून जर व्यवसाय संदर्भात जर प्रश्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला रवीला सांगता आलं पाहिजे की तुला इत्यादी लोक सपोर्टेड आहेत, पण तिथे गुरु तुला सपोर्ट करणार नाहीत. जर तिथे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, रवी हा दशम स्थानाचा अधिपती आहे, तर त्या ठिकाणी येणारी राज जी आहे ती सिंह आहे, त्याला 5 गुण आलेले आहेत. हो. पण नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये यश मिळेल. हम्म. बरोबर आहे, कळलं? आलं लक्षात सर. हो, आलं लक्षात. षष्ठ स्थानात रवी असला तरी बघा, आपण जेव्हा मॅडम पारंपरिक मध्ये फलादेश देतो त्याला स्थानग्रह ग्रहांची फळे असा आपण विचार करतो. या हो ठिकाणी ज्या स्थानामध्ये सूर्य आहे त्या स्थानाला, त्या राशीला दुय्यम गुण मिळालेत, म्हणजे फक्त 2च. हो आता इथपर्यंत भूमिका लक्षात आली का ते सांगा. हो सर, आली लक्षात, कळलं सर. हो सर, आता हो. हे झालं रवीचं भिन्नाष्टक वर्ग. आता आणखी रवी कुठल्या कुठल्या स्थानाला प्रोत्साहन देईल तर त्या ठिकाणी वृश्चिक राशीला बळ मिळेल, कारण तिथे 5 गुण आले आहेत. मकर राशीला प्रोत्साहन मिळेल, तिथे 5 गुण आलेले आहेत. आणखी 6 म्हणजे कन्या राशीला चांगले गुण आहेत, सिंह राशीला चांगले गुण आहेत, तिथे मिथुन राशीला 4 आहेत, पण ठीक आहेत, एवढे नाही, म्हणजे 50%. कळलं? पण सगळ्यात बलवान राशी झालेली आहे ती कुंभ. कुंभ. म्हणजे रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये तिथे कुंभ रास म्हणजे चतुर्थ स्थान बलवान झालेलं आहे.
आलं लक्षात सर. कुंभराज कुठे येईल? चतुर्थात येईल सर. चतुर्थामध्ये येईल ना. होय. चतुर्थात येईल. हा, मग तिथे ती राज बलवान आहे. म्हणजे चतुर्थाचं पण फलादेश. रवीचं भिन्नाष्टक हे जेव्हा तुम्ही पाहाल सेपरेटली, हम्म. तर रवी या ग्रहाला, बघा परत सांगतो, रवी भिन्नाष्टक वर्गामध्ये रवी या ग्रहाला कुंभ राशीने सगळ्यात चांगले गुण दिलेत आणि ती रास चतुर्थात आलेली आहे. म्हणून या अष्टक वर्गामध्ये तिथे कुंभराज बलवान झालेली आहे. याचा अर्थ तिथे चतुर्थ स्थानाला चांगले गुण आहेत. म्हणजे याला फळ जे मिळणार आहे तर ते चतुर्थ स्थानाचंच मिळणार आहे. रवी पासून प्रत्येक स्थानाचे फलादेश भिन्न भिन्न आहेत. षष्ठ स्थानामध्ये रवी जरी असला तरी त्या राशीला गुण 2च आलेले आहेत. हो, आलं लक्षात सर. बरोबर आहे? हो, थँक्यू सर, थँक्यू. सर आता इथं जातकांनी का नोकरी करू हा प्रश्न विचारल्यानंतर आता तर त्याचं उत्तर तुम्ही आता दिलं की व्यवसाय करावा, नोकरी करू नये. हो बरोबर ना सर? आणि मग हो. इथे आपल्याला नोकरीचा कारक म्हणून रवीचा विचार करायचा आहे की फक्त षष्टेशाचा विचार करायचा आहे? नाही, षष्ठस्थान बलवान नाहीच आहे. नाहीच आहे. हो, त्याच्यामुळेच नाहीच तर आहे. आपण व्यवसाय करावा असं तुम्ही आता सांगितलं मगाशी. हा, तर त्या पण ठिकाणी षष्टेशाचा विचार करताना कसा करायचा असं मला म्हणायचं. नाही, षष्ठाधिपती कोण आहे मॅडम? मंगळ आहे. मंगळ आहे. मग मंगळाचा विचार करायचा. हा, मग पण त्याच्यासाठी रवी भिन्नाष्टकामध्ये मंगळाचा विचार करायचा की मंगळ भिन्नाष्टकामध्ये करायचा? नाही, आता भाग असा आहे मॅडम, सांगतो मला. एक तर हा पहिला विचार काय करायचा की ज्या ठिकाणी रवी विराजमान आहे हा, त्या राशीला फक्त 2 गुण प्राप्त झाले. बरोबर. हो आता जिथे रवीची बैठक असेल त्याच राशीला जर 7 गुण आले असते तर हा, जिथे विराजमान आहे ती राशी बलवान झालेली आहे. हो बरोबर. पण रवी इथे उपस्थित असून सुद्धा त्या राशीला गुण मिळालेले नाही. नाही. हो आणि हे रवीचं भिन्नाष्टक वर्ग असल्यामुळे हा, तिथे फक्त 2 गुण प्राप्त झालेत. याचा अर्थ ती रास बलवान नाही. बरोबर. हो मग आपल्याला बलवान राशीकडे जायचं आहे तर चतुर्थ स्थान बलवान झालेलं आहे. कारण हो, तिथे कुंभ कुंभारा. रास आहे आणि हो त्या ठिकाणी 7 गुण आलेले आहेत. म्हणजे षष्ठ स्थानापेक्षा चतुर्थ स्थान हे बलवान झालेलं आहे रवीच्या हो भिन्नाष्टक वर्गामध्ये. हा बरं, आता भाग राहिला असा मॅडम की हा, रवी इथे 7 गुण जरी कुंभ राशीला आले तरी आपण रवीचंच भिन्नाष्टक वर्ग कथन करीत आहोत. बरोबर. हो म्हणजे रवीच्या बद्दलचा जर विचार करायचा असेल सूर्याबद्दलचा, हा तर हा सूर्य भिन्न भिन्न, आता भिन्नाष्टक म्हणजे काय की भिन्न भिन्न स्थानामध्ये राशींमध्ये हा, त्याने किती गुण मिळवलेले आहेत. बरोबर. हो तशातलीच एक रास आहे मीन आणि ती हो, पंचम स्थानामध्ये आणि तिला एकच गुण मिळालेला आहे. एकच गुण मिळाला. हो, मंगळानेच दिलाय फक्त. पंचम स्थान रवीसाठी पोषक नाही. बरोबर. बरं, आता भिन्नाष्टक वर्ग ह्याचा जो डेफिनेशन आहे हा याला ब्रेकअप काय तर रवी पासून भिन्न भिन्न राशींना मिळणारे गुण किती हा, ह्याच्याबद्दलचा विचार करते मी तुम्हाला रवी भिन्नाष्टक वर्ग अशा तऱ्हेने वाचन केलं पाहिजे. बरोबर. आलं लक्षात. रवीचं हे लक्षात आलं भिन्नाष्टक सर. आहे. हो हा, हा, हे जर बरोबर. लक्षात आलं नाही तर आपण रवीचे फलादेश भिन्न भिन्न राशीला देऊ शकणार नाही. नाही. हो, शेवटी पण मला भिन्नाष्टक सर असं म्हणजे म्हणायचंय की एखाद्या स्थानाचा जेव्हा आपण प्रश्न सोडवायला घेतो हं, तेव्हा मग त्या स्थानामध्ये येणारी राशी, त्याचा हं. राशी स्वामी आणि तिथं असणारे ग्रह ह्यांचा एकत्रित विचार करायचा की कसा करायचा नक्की म्हणजे? नाही, आता बघा, आपण जेव्हा रवीचं भिन्नाष्टक आता आरंभ लावलाय, हा, कारण का रवी पासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर बर. आपण चंद्राकडे जाणार आहोत. अच्छा, बर. हा, आता रवीकडे जेव्हा आपण भिन्नाष्टकाचा विचार करू तर रवी हा 12ही स्थानाला किती किती गुण देतोय. हा, रवीमुळे ते 12 स्थानाला याच्यावरून कळतंय आपल्याला. हो म्हणजे हा, चतुर्थ रवीला चांगला मान सन्मान मिळेल. हो दशम स्थानामध्ये मिळेल कारण 5 गुण हो, आले. 5 गुण आलेत. हो कन्या राशीला मिळेल, हो तूळ राशीला नाही मिळणार.
नाही मिळणार. मकर राशीला तुळस पण दिले 5 गुण. हो. मग नाही तुळस जी आहे ती 12व्या स्थानात आहे. मकर मकर रास सर, तृतीय स्थानात हा आहे. मकरला 5 गुण आहेत, मिळणार. हो हो हो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा रवीचं भिन्नाष्टक वाचाल, रवी कुठल्या स्थानामध्ये चांगले गुण देण्यास समर्थ आहे, तर कुंभ राशीमध्ये रवी चांगले गुण मिळवून देतोय. याचा हा अर्थ रवीचा भाव कुंभ राशीत चतुर्थ स्थानामध्ये चांगला आहे. हा बरोबर. पण तो जिथे आहे तिथे त्याला कमी मार्क आहे, कमी गुण मिळालेत. हो तर तिथे त्याला आपण विश्वास ठेवू शकत नाही. बरोबर. हो मग जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला रवीचं भिन्नाष्टक वरून जर इत्यादी जे काही प्रश्न असतील रवीवरून हा पाहणारे, हा 12ही भावातल्या गोष्टी तुम्ही रवीच्या भिन्नाष्टकावरून पाहताना कुंभराज चतुर्थात येते. म्हणजे रवीला चतुर्थ स्थान अत्यंत पोषक आहे. बरोबर. हो त्याच्यानंतर जिथे 5 गुण मिळाले ते सुद्धा पोषक आहे. पोषक आहे. हो चार चार ऍव्हरेज आहे, म्हणजे 50% आहे. हो कळलं? म्हणजे हो सर. 50% पेक्षा कमी नसावं असा एक नियम आहे. हो असं आहे, बरोबर. 50% आलं लक्षात नसावं सर. असा एक नियम आहे. मग नाही आता हो. जेव्हा तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल रवीच्या भिन्नाष्टक, हा वाक्य परत लक्षात ठेवा, भिन्न भिन्न ठिकाणे हो वेगळं रवीला वेगळं. हा भिन्नाष्टक, मग त्या बरोबर. ठिकाणी रवीला कोणत्या कोणत्या राशीने आणि कोणत्या कोणत्या ग्रहांनी मान्यता दिली. हं. जसं आता आपण उलट जाऊया, कुंभ राशीने गुरुने गुण दिलेले नाही. नाहीये ते शून्य आहे. हो याचा अर्थ गुरु संदर्भातील काही गोष्टी जर असतील हा तर तिथे तुम्हाला अपेक्षा ठेवता येणार नाही. नाही. ओके कळलं? ओके सर. नाही, तिथे तुम्हाला अपेक्षा ठेवता येईल. तुम्हाला तिथे गुरुच्या बद्दलचं जर काही कोण विचारत असेल किंवा चतुर्थ स्थानामध्ये माझा मुलगा, माझं शिक्षण जे हा चतुर्थाशी संबंधित आहे, चतुर्थाशी संबंधित आहेत. हा माझी आई, चतुर्थ स्थानी आईच आहे, सौख्याच आहे. हो मग तिथे सगळ्या ग्रहांनी त्यांना चांगल्यापैकी मार्ग दिल्यात, फक्त गुरुने गुण दिलेले नाहीत. याचा अर्थ गुरुला चतुर्थ स्थान पसंत आलेलं नाही. बरोबर आहे. आता एखाद्याने विचारलं की माझं घर नेट होईल का, हा हो माझं घर होईल का, असं जर एखाद्याने सर प्रश्न नेटचा विचारला. प्रॉब्लेम आहे. हा घर होईल का, हा हा बोला. तर आपल्याला चतुर्थाकडेच गेलं पाहिजे. पुन्हा कुंभ रासच आली तिथे, पण तिथे हा तिथे गुरुने गुण दिले नाहीयेत. मग त्याचा हा विचार कसा मग फरक करायचा इथे? नाही. मग ते हा हा गुरुपासून आशा ठेवायची नाही. आता गुरु फायनान्सचा अच्छा कारक आहे, बरोबर आहे. हो बरं, गुरु धर्माचा कारक आहे, उपासनेचा कारक आहे, हो हो बरोबर आहे. हो गुरु भरभराटीचा कारक आहे. हो प्रॉस्पेरिटी सगळंच. हो हा मग आता सगळ्या ग्रहांनी त्याला आणि लग्नाने पण गुण दिलेले आहेत. याचा हो अर्थ बऱ्याच लोकांचं समर्थन मिळालेलं आहे, हो पण गुरुचं समर्थन नाही. नाहीये मिळालेलं. हो याचा अर्थ कुंभराज बलवान आहे. रवीची फळं कुंभ राशी म्हणजे चतुर्थ स्थानाची फळं त्याला मिळणार आहेत रवीच्या बरोबर. भिन्नाष्टक वर्गात. तर हा बरोबर. आपण कुठलं विनाष्टक बघतोय तेही महत्वाचं आहे, तेवढंच येस जास्ती महत्वाचं आहे उलट ते. येस हो बरोबर आहे. म्हणजे या हो सर. ठिकाणी तुम्हाला अशा रीतीने विचार करून फलादेश आहे. याचा अर्थ 7 गुण आल्यात म्हणजे तिथे रवी बलवान झालेला आहे आणि तो फलादेश नक्की मिळणार आहे. हो सर. बरोबर आहे. ते हो सर. प्रभावी स्थान, त्याला प्रभाव जास्ती आहे. बरं, जास्ती. हो आता जिथे मान्यता जास्ती आहे त्याला. मान्यता yes. आता हा जिथे षष्ठ स्थान आहे त्या ठिकाणी मीन रास आहे, तर मीन राशीकडे आपण जर गेलो तर तुम्हाला पंचम स्थान आहे, सॉरी पंचम षष्ठ स्थान स्थान आहे. हो म्हणजे हो मग हो तुम्हाला एकच गुण आला. याचा अर्थ रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये पंचम स्थान दुबळं आहे. दुबळा आहे. Yes. ओके. आता जर तुम्ही 48 गुण जर वाचले तुम्ही, तर व्हर्टिकल लाईन वाचा किंवा हॉरिझॉन्टल हो वाचा, तर 8 आणि 4 12 आणि 8 20 ने 28 ने 3 31 ने 7 38 आणि 4 21 42 ने 6 48 असे गुण हो झाले आहेत. बरोबर आहे. बरोबर. आता हो तुम्हाला ग्रहाकडे वळायचं आहे. बर
रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये ग्रहाकडे तुम्हाला वळायचं आहे. तर त्याच्याकडे शनीने जास्ती 8 गुण दिलेले आहेत, शनी मंगळाने मंगळ दिलेले आणि आहे. रवी. हो म्हणजे आणि बुध पण हो. आणि लग्न हो हो या लग्नाने पण सर. सगळ्यांनी चांगले गुण दिलेले आहेत. याचा हो अर्थ शनीचा प्रभाव आहे, सपोर्ट आहे. गुरुने फक्त 4 आहेत. तर त्या ठिकाणी आपण जर गुरुचा विचार केला तर 4 गुण म्हणजे फार कमी आहेत. शनीने जास्ती गुण दिले 8. हे 8 कसले आहेत? तर 12 राशींचे 8 गुण आहेत, लक्षात घ्या. हो हो सर. हा, त्याच्यामध्ये जेवढे 0 4 आलेले आहेत त्यांनी गुण दिलेले समर्थन नाही नाही. नाही. हो मग जर समजा रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनीचा विचार करायचा असेल तर ज्या राशीमध्ये सूर्य आहे तिथे शनीने गुण दिले नाहीत. हो बरोबर आहे. हो तूळ राशीला शनीने गुण दिले नाहीत, मकर राशीला गुण दिले नाहीत आणि मीन राशीला सुद्धा गुण दिले नाहीत. म्हणजे 4 नाही. ठिकाणी गुण नाहीत. 12 हो राशींना 12 गुण येऊ शकत नाहीत, पण 8 गुण आल्यात. म्हणजे शनी रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये बलवान आहे. बलवान. हो शुक्र बरोबर. बलवान नाही. हो 3च बुध गुण आहेत. बुध बलवान आहे, लग्न बलवान आहे, सूर्य बलवान आहे, पण तो हं. त्याच्या स्वतःच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये, पण राशीला नाही. राशीला लक्षात घ्या, नाही. हो राशीला नाही. हो बरोबर. राशीला ज्या फक्त स्थानात 2 गुण विराजमान आहे तिथे नाहीये दिलेले. नाही. नाही. हा बरोबर. आता समजा आपण सूर्याकडे गेलो, 8 गुण मिळाले, तरी सुद्धा सूर्याने 4 गुण कुठेतरी 0 0 दिला असेल, हो दिला. कुठेतरी 0 19. 0 आले. हो 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 म्हणजे हो याचा सर. अर्थ त्या ठिकाणी सूर्याने 4 राशीला गुण दिले आणि एकदा कधीही ना 12 राशीला 12 गुण मिळत नाही. तर आपल्या मॅडम आल्यात, त्यांना होस्ट करतो. नमस्ते मॅडम. मैडम नमस्कार. नमस्ते सर, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सारे लोग आपका इंतजार कर रहे हैं और आपकी मौजूदगी नहीं है. चला, तुम्ही आलात आणि 99 झाले. हा बोला. किती झाला बोला. हो. हा कुलकर्णी मॅडम. हो सर आलं सर लक्षात. ओके, आणखी कोणाला लक्षात नाही आलं सांगा. हॅलो. हा बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. मग 6व्या स्थानाचं जे आरोग्याचे प्रश्न एखादे सर येऊ शकतात ना? हो येऊ शकतात. म्हणजे जिथे रवीची भूमिका आहे हो तिथे रवीने सपोर्ट केलेला नाही. आणि जर हो यदाकदाचित षष्ठ स्थानासंदर्भात जे ज्या गोष्टी आपण पाहतो आणि भिन्नाष्टक वर्गामध्ये तिथे गुण रवीने दिले, रवी तिथे आपल्याला सपोर्ट करणार नाही. आता उदाहरणार्थ असा आपण विचार करूया की एखादी कोर्टामध्ये केस आहे आणि हो त्याच्यासाठी षष्ठ स्थान पाहिलं जातं, हो बरोबर आहे. किंवा हो एखादं कर्ज झालेलं आहे तेव्हा पण षष्ठ स्थान पाहतो. हो आपल्या मुलांचं धनस्थान हे षष्ठ स्थानावरून पाहिलं जातं. हो तर त्या ठिकाणी रवी हा सपोर्टेड बिलकुल नाही. हो तर त्याला तिथे मान्यता कमी आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी षष्ठस्थानाबद्दल आपण पाहणार आहोत तर त्या ठिकाणी षष्ठस्थानामध्ये रवीला गुण प्राप्त झाले. रवी बलवान झालेला नाही, सूर्य बलवान झालेला नाही. मग चतुर्थ हो स्थानामध्ये ते बलवान झालेले ते कुंभ राहत आहे. षष्ठ स्थानात आणखी आपण पाहिलं होतं की कोणते कोणते ग्रह बलवान झालेले आहेत त्याचा विचार केला होता आपण. मग हो त्याप्रमाणे तुम्हाला तसा फलादेश द्यायचा आहे. हो चल धन्यवाद. कळलं. हो हो चल धन्यवाद. आणखी समजा आपण एखाद्या व्यक्तीने तुम्ही आता हे षष्ठ स्थानातलं विचारलं, एखाद्या व्यक्तीने तूळ राशीबद्दल विचारलं 12व्या स्थान. 12व्या स्थानातल्या ज्या कटकटी असतात त्याच्यामध्ये पण त्याला समर्थन मिळणार नाही. का तिथे 2च गुण आलेले आहेत. बघा, तूळ राशीला 2 गुण आहेत. हो म्हणजे तिथे सूर्य हा सपोर्ट करत नाही.
बरं, आता एखाद्या व्यक्तीने जर समजा असा आपण विचार केला की मी परदेशामध्ये जाऊ का, तर तुम्हाला पाहिलं पाहिजे की मुळातच तूळ राशीला गुण कमी आलेले आहेत. मुळातच हो. कमी गुण आहेत, फक्त 2 गुण आहेत. जी अवस्था षष्ठस्थानाची म्हणजे मेष राशीची आहे तीच अवस्था तूळ राशीची आहे. मग तिथे मेष राशीला आणि तूळ राशीला प्राधान्य नाही. मेष राशी ही षष्ठात आहे आणि तूळ राशी ही 12व्या स्थानात आहे. बरोबर, येते लक्षात? हो, बरोबर. छान. हा, म्हणजे तिथे समर्थ नाही. धन्यवाद. बर, आणखी कोणाला काही प्रश्न आहे? बघा सर मी रवीचं विचारू, हा हा बोला मॅडम. जसं आपण आता मेष राशीमध्ये पाहिलं की फक्त रवीने आणि लग्नाने गुण दिलेले आहेत, हम्म बरोबर आहे. तर मग आपण गुरु सपोर्टिंग नाही म्हणतो, तर हम्म गुरु जर गोचरीने त्या ठिकाणी आला तर मग कसं फळ सांगायचं? सांगतो तुम्हाला. आता जेव्हा तुम्हाला गोचरची कुंडली बनवायची असेल तर हा वर्तमान जी स्थिती असेल हा. त्याला तुम्हाला ती कुंडली बनवता येते. अच्छा. पण तुम्ही ओढून ताणून इथे गुरुचं बळ आणू शकत नाही. नाही. हा, वर्तमान एखादं कार्य आहे हम्म. आणि ते वर्तमान कार्य फक्त 2 तासासाठी उपलब्ध आहे. अच्छा. कारण लग्न 2 तासाचं असतं ना. हा, लग्न 2 तासाचं असतं. हा, मग त्या 2 तासासाठी तुम्ही फलादेश देऊ शकता. आणि अशा वेळेला ज्या वेळेला समजा संध्याकाळी 7 वाजताचं हे आहे, एखाद्या हम्म. वेळेला ऑपरेशन करायचं आहे, तर त्यावेळेला तिथे कोणत्या वेळेला करावं, तर अष्टक वर्गामध्ये त्या ठिकाणी बाबा गुण चांगले आलेत का, तिथे मंगल हा बलवान आहे का. हा हा. जसं तुम्हाला शास्त्री परीक्षेमध्ये शिकवलं असेल की कठोर नक्षत्र जी आहेत तिथे सर्जरी करावी. हो. मग तशाच प्रमाणे इथे जर समजा ऑपरेशन करायचं असेल तर मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग काढायचं. हम्म. कळलं? आणि मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मेष राशीला त्यांनी किती गुण दिले ते बघायचं, बरोबर आहे. येस येस. हं. आलं लक्षात सर. आता कठोर नक्षत्र ही भिन्न भिन्न आहेत. हो. बरं, आता ही जी नक्षत्राचा जो भिन्नता हे केलेला आहे ना त्यांनी, हा. तर तो अतिशय जुना आहे, 1850 सालचा आहे. अरे बापरे. हा, आणि तुम्ही जे शास्त्री झालेला आहात ते 1850च्या बुकवरून तुम्हाला शास्त्रीचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्यावेळेला हे नव्हतं माहिती सर. त्या पुस्तकाची किंमत 1 रुपया होती. अरे बापरे. हा, जवळपास 200 पानाचं पुस्तक आहे आणि 6वी आवृत्ती. आताही मिळतंय? हा, आता मिळत आहे. ते ऍक्च्युली बनारस युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये पुस्तक उपलब्ध आहे. अच्छा अच्छा. बनारसच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला आहे. बर, आता ते तुमचा जो शास्त्री परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो त्याच्यावरतीच आहे. संवत्सराची फळे काय मिळतील, हा हा. नक्षत्राची फळं काय मिळतील, तिथीचं फळ काय मिळेल, वाराचं फळ काय मिळेल, हे सगळं सगळं त्याच्यामधलं आहे. आणि मग तुमच्या हातामध्ये 15 पानाचं पुस्तक देऊन सांगते हा आमचा ग्रंथ वाचा. त्याला त्यांनी 15 पानाचं पुस्तक बनवलेलं आहे. हम्म. असं आहे. नवीन माहिती कळाली सर. मग आता काय करणार आहे, असंच आहे. आणि सगळं पुस्तक संस्कृत आणि त्याचं भाषांतर मराठीमध्ये आहे. सर पुस्तकाचं नाव काय आहे? पुस्तकाचं नाव माहिती नाही आहे, सांगतो. सर मानसागरीमध्ये पण आहे. मानसागरीमध्ये आहे. हो. मग तिथीचं असेल फळ, करणचं फळ, योगचं फळ असेल ते मानसागरीमध्ये. सगळे कॉपी केलेले आहेत सगळे. स्वतः कुठल्याही
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची पुस्तकं बनवली नाहीत, ते सगळं इकडून तिकडून आणलेलं आहे. मूळ ग्रंथ मानसागरीमध्ये आहे. मूळ हा कोर आहे ना, त्याच्यातून हा, त्याच्यातून घेतलं असेल बाकी. शेवटी घेतलं ना, मग तुम्ही हा. शास्त्रीय परिषद तुमच्याकडेच का, सरांकडे का नाही? बरोबर. बरं, चला, बरोबर हरकत आहे नाही. सर. जातका मध्ये पण आहे ते. हा, असेल, पण त्याचा हो, पण प्रमुख म्हणजे ते सगळं मानसागरी मधनं इकडून तिकडून घेतलेलंच आहे असं. हा ते थोडक्यात त्यांचं नाही आहे, हे लक्षात घ्या. हे आज कळलं सर, आम्हाला पहिले माहित नव्हतं काही. आम्हाला वाटलं हे स्वतः सगळं तयार करतात. नाही नाही, काही नाही. हे फक्त लिहून घेतलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. बरं, आता हे इकडे लक्ष द्या. तसं हे रवीचं भिन्नाष्टक वर्ग कळलं का तुम्हाला? हो, कळलं हो सर. सर, कळलं कळलं हो कळलं सर, हो कळलं सर. सर, चला, एक ठीक आहे. विचारू का? हा, बोला मॅडम. जर असं विचारलं गेलं की शिक्षणासाठी परदेशी जाऊ का, तर नाही बिलकुल सांगावं लागेल नाही, ना? नाही, नाही. हा, बघा, कारण आता असं आहे, ऐका ऐका हा, ऐका ऐका मॅडम, एक मिनिट. हा, फार चांगला प्रश्न केला तुम्ही. रवीच्या भिन्नाष्टक वर्गासाठी आपण चर्चा करीत आहोत. हो हो, रवीचे जे काही फलादेश आपल्या आयुष्यामध्ये लाभतात, हा, ते 12ही स्थानामधून आपल्याला पाहायचे असतात. हो, त्याच्यासाठी अष्टक वर्गाचा उपयोग करायचा असतो. हा, तर रवी संदर्भात जर समजा 12व्या स्थानाचा किंवा प्रथम ह्याच्यामधला जर विचार करायचा असेल षष्ठ स्थानातला, तर हा, तुम्हाला रवी सपोर्ट करणार नाही हो, आणि राशी सुद्धा सपोर्ट करणार नाही. कारण राशीला 1 गुण आहे आणि षष्ठ स्थानाला 2 गुण आहेत. होय होय होय. हा, म्हणजे याचा अर्थ रवी बद्दल 12वं स्थान आणि षष्ठ स्थान याच्याबद्दल तुम्ही अभिप्राय देऊ शकत नाही. बरोबर आहे, समजलं. हा, म्हणजे हा थोडासा टेक्निकल मुद्दा आहे. बरोबर आहे. आता समजा जर आपण जेव्हा 28 गुणांचं 337 गुणांचं जे अष्टक वर्ग पाहतो, हा, ते एंटायर राशीला किती गुण आलेले आहेत बर, ते कमीत कमी 28 असावे असा नियम आहे. हा, हा, तर ते भिन्नाष्टक नाही, ते सर्वाष्टक आहे. होय होय. हॅलो सर. हा, बोला. हा सर, सर्वाष्टकामध्ये पण व्ययस्थानाला फक्त 20 गुण आहेत. हा, मग कमी आहे. हा, म्हणजेच परदेशी जाणं अवघड आहे. येस, हा शोध घेणं गरजेचं आहे. हा शोध घेणं फार आणि गरजेचं आहे. तुम्ही म्हणता तसं मेषेला आणि तुळेला सर्वाष्टकामध्ये पण कमीच गुण आहेत. कमीच आहेत ना? कमीच आहेत. हा, म्हणजे भिन्नाष्टक कमी आलंय, सर्वाष्टक पण कमी आलेलं आहे. हा, आपण भिन्नाष्टकाकडे एवढ्यासाठी जातो की हे सगळे ग्रह म्हणजे 7ही ग्रह आणि 1 लग्न याला खरोखर गुण मिळालेले आहेत का, म्हणून भिन्नाष्टक वर्गामध्ये आपण प्रवास करीत आहोत. होय सर. असं आहे, नाहीतर काहीही उपयोग होणार नाही. खरंय सर. हा. जर तिथे 22 गुण किंवा 20 गुण आले असतील सर्वाष्टकामध्ये, तर ते सुद्धा उपयोगाचे नाहीत. पण जेव्हा आपण ब्रेकअप करतो की कोणी कोणी दिलेत, कोणी नाही दिलेत, का दिले नाहीत, रवीला कोणी पसंत केलेलं, कोणी पसंत नाही केलेलं, त्या रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनीला 8 गुण मिळालेत, म्हणजे चांगले गुण आहेत, पण गुरुला 4 गुण आहेत. याचा अर्थ 8 गुण कमी झालेले आहेत मॅडम. हो. 12 राशीला 1 गुण बघितलं तर 12 गुण आले पाहिजे ना? हा, 4 गुण कमी झालेले. 4 गुण कमी. नाही, 8 गुण कमी झाले. 0, 8 आहेत बघा. हा, हो हो, 8 गुण कमी झाले. हा, फार कमी झाले नाही का? हो. मग तसं बुधाला फक्त 5च कमी झाले आणि शनीला 4च कमी झाले. म्हणजे याचा अर्थ रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनी बलवान आहे, बलवान आहे. हो. बुध बलवान आहे, मंगळ बलवान आहे, पण गुरु कमकुवत आहे, शुक्र कमकुवत आहे. बुध पण लग्न बलवान आहे, 6 हो. गुण आहेत. असा विचार करायचा असतो. ओके, समजलं छान. हा. बर, आता आणखी नसेल कळलं तर बोला लगेच, म्हणजे मला पुढे जायला.
फ्रँकली तुम्ही बोला, असं काही हे नाहीये. कळलंय सर, छान कळलंय. सर मी एक विचारू? हा बोला. सर आता 12व्या स्थानासंबंधी असा प्रश्न विचारला की याने परदेशी शिक्षणासाठी जावं का किंवा परदेशात जावं का. त्याला आता सर्वाष्टकामध्ये 20 मार्क आहेत आणि इथे 12वी रास म्हणजे 7वी रास जी आहे त्याला फक्त 2 मार्क आहेत आणि आपण रवीचं भिन्नाष्टक बघतोय. मग रवी आणि 12वं स्थान, रवी आणि परदेश गमन याचा संदर्भ लावताना आपण असं म्हणायचं का की ह्याची परदेशाच्या दृष्टीने याला रवी बॅकिंग करत नाही किंवा त्याला मार्क नाही, म्हणजे याचं आरोग्य तिथे चांगलं राहणार नाही किंवा त्याला तिथे समस्या निर्माण होते. समस्या निर्माण होते. हा, समस्या निर्माण उपस्थित. होईल. आता कसं आहे मॅडम की किती जरी झालं सर्वाष्टक पाहणं पण आवश्यक आहे. भिन्नाष्टक एवढ्यासाठी पाहावं की सर्वाष्टकामध्ये भिन्नाष्टक रवीला विचार केलेला आहे किंवा बुधाला विचार केलेला आहे, तर त्यांना खरोखर गुण मिळाल्यात का. जर समजा कदाचित असा आपण विचार करू की सर्वाष्टकामध्ये 32 गुण एका राशीला आलेले आहेत, म्हणजे 4 गुण जास्ती आले, बरोबर आहे. मग तिथे भिन्नाष्टकामध्ये जाऊन कुठल्या ग्रहाला कमी आलेले आहेत. हा, एक्झॅक्ट, हेच मला विचारायचं होतं. याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण तिथे 20 मार्क आहेत याचा अर्थ तो तिकडे कोणत्या ग्रहाने त्याला सपोर्ट नाही केला म्हणून तो फेल्युअर त्याला येऊ शकेल. येस, म्हणून सर्वाष्टकाचं फलित आणि भिन्नाष्टकाचं फलित आज तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. हो सर, कळलं. थँक्यू. ठीक आहे मॅडम, आता हे काढा, बघा काय वाटतं सर तुम्हाला. सर मी एक विचारू का? हा बोला ना. म्हणजे कदाचित सिली असेल प्रश्न तो, पण रवीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये रवीने स्वतःला 8 गुण घेतलेत, मग त्याचा अर्थ कसा लावायचा? तो राशी 12 राशी आहेत मॅडम, त्याच्यातले एक एक गुण आहेत, कळलं का. 12 राशीतले गुण आहेत 8. शनीला पण तसे 8 गुणच आलेले आहेत, ते 12 राशींचे आहेत. ते 4 गुण कुठल्या तरी राशीला कमी मिळाले आहेत. हो, 12च्या 12 कधी येणार नाही. मग असे बुधाला 7 गुण आलेले आहेत, म्हणजे 5 गुण कमी आले आहेत, ते कुठल्या तरी राशीला कमी झालेले आहेत लग्न धरून. हो हो, आलं लक्षात सर. कळलं का. हो हो सर, आलं लक्षात. बोला, लावायचं चंद्राचं भिन्नाष्टक. फुल मॅडम लावता येईल. हो, लावते. लावले सर. बघा आता चंद्राचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं नक्की केलं पाहिजे की चंद्राला 49 गुण आहेत, 49. त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यामध्ये तुम्हाला बुधाला 8 गुण आल्यात, म्हणजे बुध, गुरु, मंगळ हे 3 ग्रह अति बलवान झालेले आहेत. त्यामध्ये राशीचे गुण जे आहेत ते 2 गुण आलेले आहेत सप्तम स्थानाला, 2 गुण आलेले आहेत सिंह राशीला, म्हणजे दशम स्थानाला, बरोबर आहे. नंतर 3 गुण जे आलेले आहेत ते गुण फार कमी आहेत. ते गुण आहेत वृश्चिकेला, धनुला. सगळ्यात जास्ती गुण 8च्या 8 गुण मकर राशीला आलेले आहेत, बघा तृतीय स्थानाला. आता 8 गुण येणं म्हणजे 8ही जणांनी त्याला मार्क दिलेले आहेत. लग्न आणि 7 ग्रह त्यांनी मार्क दिले, बरोबर आहे. त्याचा अर्थ चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मकर रास ही पराक्रम स्थानामध्ये येते, तर पराक्रम स्थानाला 8 गुण आलेले आहेत. तर जातकाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर 8 गुण म्हणजे सगळ्यांनी गुण दिलेले आहेत. आता चंद्र हा कोणत्या स्थानाचा अधिपती आहे, तर चंद्र हा भाग्याधिपती आहे. वृश्चिक लग्नाला चंद्र कोण आहे, भाग्याधिपती आहे ना. हो सर. हो सर. त्याला एकच रास आहे
आणि ते पराक्रमास आलेले त्याला सगळ्यांनी मान्यता दिली. तर याचा अर्थ आपण असा विचार करायचा की पराक्रम स्थानाला जर 8 गुण आले आणि तो भाग्याधिपती आहे आणि भाग्यस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे तर तिला 4च गुण आलेले आहेत. बरोबर बघा. चारच आले. तर खालच्या बेरजा दिसत नाहीयेत. ते थोडं थांबा प्रॉब्लेम. थांबा थांबा. हा आता बघा. हा दिसलं दिसलं दिसलं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मकर रास बलवान झालेली आहे, तृतीय स्थान बलवान झालेलं आहे आणि त्याला 8 गुण आलेले आहेत. आता ह्याच्यावरती जर प्रश्न विचारायचे असतील तर 8 गुण येणं म्हणजे सगळे गुण आलेले आहेत. बघा, उभ्या रांगेत 8 गुण येणं म्हणजे सगळ्यात चांगलं. 7 गुण येणं म्हणजे चांगलेच आहेत, प्रश्नच नाही. 5 येणं चांगले आहेत, पण 2 आणि 3 2 3 3 3 हे कमी आहेत. आता ते कमी का आहेत तर लक्षात घ्या. टोटल 7 ग्रह आणि 1 लग्न, बरोबर आहे. तर 7 ग्रहांमध्ये जर म्हणजे टोटल संख्या झाली 8. 8चे 50% लोक सपोर्ट करतायत आणि जर फक्त 2 लोक करतायत म्हणजे 6 लोक विरोध करतायत. 3 अंक आल्यात म्हणजे 5 लोकांचा विरोध आहे. 8 अंक आलेत म्हणजे 8ही लोकांचा सपोर्ट आहे. 7 आल्यात म्हणजे एकाचा विरोध आहे, तिथे गुरुचा विरोध आहे चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. आता हे कसं वाचायचं चंद्राचं भिन्नाष्टक वर्ग? चंद्र हा कोणत्या राशीमध्ये आहे, त्याने कुठल्या कुठल्या राशीशी संबंध चांगले ठेवलेले आहेत आणि त्याला ते सहकार्य करणार आहे. त्यावेळेला तुम्हाला 8 गुण जे आलेले आहेत मकर राशीला, तृतीय स्थानाला, आणि मूळचा चंद्र हा कोणत्या राशीमध्ये निश्चित आहे सर, षष्ठ स्थान आहे. म्हणजे त्या ठिकाणी चंद्र रवीपेक्षाही बलवान झालेला आहे का? बघा, रवीला 2च होते ना त्या प्रथम स्थानात. प्रथम राशीत षष्ठ स्थान. मग रवी हा षष्ठ स्थानात आहे, चंद्र त्याला 4 मिळालेले आहे. पण तरी सुद्धा चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 7 आणि 8 आणि 5 हे गुण विचार करण्यासारखे आहेत. 5 7 8 3 ला किंमत नाहीये, 4 ला पण फार कमी आहे. 4 म्हणजे 50% मेजॉरिटी. बर, आता तिथून भाग्याधिपती, भाग्याला सपोर्ट करणारी राशी म्हणजे मकर, आणि त्याच्या समोरची राशी त्याला 8 गुण मिळाल्यात. म्हणजे चंद्र आता जर समजा असा विचार केला की भाग्यासंदर्भात कुठली राशी सपोर्ट करत आहे तर मकर रास. मकर राशीच्या अखत्यारीमध्ये कुठली भाग्य येतात, कोणत्या तऱ्हेची येतात, कुठले व्यवसाय येतात जिथून भाग्य निर्माण करू शकतो व भाग्य उदयाला येऊ शकतं, तर मकर राशीचा विचार करणं योग्य असेल. चंद्र मातेचा कारक आहे, ते चतुर्थ स्थान आहे. तर चतुर्थ स्थानामध्ये आलेली रास ही कुंभ आहे. तर कुंभ राशीला गुण आल्यात का? 3. मगाशी किती आले होते? 8 7. आता किती आल्यात? 3. म्हणजे प्रवास पण जास्त करू शकतो ना. 3 गुण आले म्हणजे फार कमी आहे. बरं, आता तिथे 12व्या स्थानाला 7 गुण आहेत. नाही नाही नाही, एक मिनिट मॅडम, कुठल्या राशीला म्हणताय तुम्ही? कुंभ नाही, सॉरी 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 बघा 3 गुण आहेत. 3. बघा, त्या मगाशी आपल्याला 12व्या म्हणजे मीन राशीला 1 गुण आला होता. आता इथे 3 गुण आले आहेत. 3 गुण नाही का? बरोबर. पण चंद्राचे रवीचे गुण 48 आहेत, चंद्राचे एकूण 50 आहेत. बरोबर, कळलं? पण तरी सुद्धा फार कमी आहेत. बरं, आता जर समजा तुम्ही सर्वाष्टक मध्ये गेलात तर सर्वाष्टक वर्गामध्ये तुम्हाला किती गुण आलेत ते सगळे तपासायचे आहेत प्रत्येक राशीचे. आता इथे जर समजा 8 गुण मकर राशीला आल्यात
तर सर्वाष्टक मध्ये किती आलेले आहेत? 28 पेक्षा 36 जास्त आहेत आलेत का? मकरेला. हा मकरेला 36 गुण आहेत. म्हणजे 8 पेक्षा जास्त, 28 पेक्षा जास्ती आहेत ना मॅडम? हो हो. म्हणजे मकरात बलवान इथे पण झाले आणि सर्वाष्टकामध्ये पण झालेली आहे. म्हणजे सर्वाष्टकला पण मान्यता आहे आणि भिन्नाष्टकला पण आहे. पण भिन्नाष्टकला जसं आपण मूळ कुंडलीमध्ये एखाद्या राशीमध्ये स्थानबली ग्रह आपण म्हणतो, पण तो जर नवमाशामध्ये बलवान झाला असेल तर त्याला आणखी महत्व आहे. उदाहरणार्थ कर्करास आणि कर्केचा गुरु आणि कर्केचा नवमाश गुरु, म्हणजे कर्क नवमाशाचा गुरु आणि कर्केचा गुरु त्याच्यात बलवान झालं की नाही वर्गोत्तम, तसा तसा हा आणि प्रकार सर आहे. तिथे चंद्राला मकरेत 8 गुण आहेत. हा येस, 8 गुण आहेत. म्हणजे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. मग हळूहळू सोपं होत जाईल, तुम्हाला कळेल नाही का? हो सर हो. हा म्हणजे भिन्नाष्टक आणि सर्वाष्टकाचा फरक हा तुम्हाला व्यवस्थित कळलेला आहे. बरं, आता जर प्रश्न समजा आपण विचार केला तर कुठल्या स्थानासंदर्भात प्रश्न असेल, समजा चंद्राचा कुठलाही, म्हणजे 12ही स्थानामध्ये तुम्ही चंद्राचं भिन्नाष्टक पाहू शकता आणि चंद्रग्रहाचा विचार करू शकता. जर समजा आपण असा विचार केला की धनस्थानामध्ये चंद्र फलदायी आहे का नाही आहे, तर आपल्याला जायचं आहे धनस्थानामध्ये धनु राशीकडे. बरोबर आहे? तिथे फक्त धनुरास 3 गुण आलेले आहेत. याचा अर्थ 5 लोकांनी गुण नाकारलेले आहेत. आणि आता जर धनुराशीमध्ये सर्वाष्टकामध्ये तुम्ही गेलात तर किती गुण आहेत बघा? 26 आहेत. 26 आहे. म्हणजे 2 फक्त जास्ती मिळाले, नाही 2 कमी मिळाले. नाही कमी आहेत, कमी आहेत. 2 कमी मिळाले नाही का? हो हो. जर 2 कमी मिळाल्या ह्याचा अर्थ धनुरास इकडेही बलवान नाही तिकडेही बलवान नाही. म्हणजे तुम्हाला हो सर. प्रॅक्टिकली सर्वाष्टक नंतर भिन्नाष्टक कडे जायचं आहे. कदाचित आता समजा मकर राशीला जर इथे 8 गुण आलेले आहेत तर त्या ठिकाणी सर्वाष्टक मध्ये मकर राशीला किती गुण आहेत? 36 आहेत ना सर? बघितले ना मगाशी. जास्ती झाले ना 8 गुण. 28 आणि 8 36 असा भाग आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर शनीला 4 गुण आल्यात, म्हणजे 1 गुण जास्ती आलेला आहे. 3 यायला पाहिजे, हो तिथे 4 आले ना, हो 1 गुण आलाय. असं आहे, म्हणजे शनी तिथे फेवरेबल आहे. त्यामध्ये आणखी गुरुला 7 गुण आहेत, मंगळाला 7 गुण आहेत, 8 गुण तर बुधाला आहेत, 6 गुण चंद्राला आहेत. म्हणजे 49 भागिले 8, 8 × 48 म्हणजे 6 गुणांचा ऍव्हरेज आहे. ज्याला हो 4 सर. मिळाल्या तिथे कमी आहेत, 4 मिळाल्या तिथे कमी आहेत. कमी आहेत. तुम्हाला असाच ब्रेकअप करायचा आहे. नमस्कार सर. नमस्ते. जर आपल्याला चंद्राच्या भिन्नाष्टकावरून तृतीय स्थानासंबंधी प्रश्न असेल की बाबा मी एखादं पुस्तक लिहित आहे तर ते पुढे म्हणजे ह्या चंद्राच्या भिन्नाष्टकावरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर मग आपण काय म्हणू शकतो? आता त्या ठिकाणी लेखन हे बुधाकडे आहे. बरोबर. जरी तो कालपुरुषाचा तृतीय स्थानाचा अधिपती असला तरी तर त्या हो ठिकाणी तुम्हाला तृतीय स्थान बलवान झालेलंच आहे. तिथे मकर हो रास असल्या, बरोबर मकर आहे? रास असल्यामुळे हो बरोबर आहे. बरं, आता तिथे बघायचंय तुम्हाला की बुध हा ग्रह 8 गुणाने तिथे बलवान आहे. हो 12 पैकी 8 गुण आलेले आहेत, हे वाक्य लक्षात ठेवा. हो जर तिथे 12 पैकी 2 गुण आले असते तर बुध बलवान नसता. बुध हा लेखनाचा कारक आहे, बरोबर. म्हणजे तिथे तुम्ही लेखन करू शकता. आता कुठलं लेखन करू शकता हा भाग आहे, बरोबर आहे? हो बरोबर आहे. आता याच्यामध्ये मॅडम लॉजिक काय सांगतो
की जेव्हा तुम्ही एखादा विषय लिहिणार आहात, बाजारामध्ये अनेक लेखक आहेत, अनेक प्रकारचे लेखक आहेत. आता जसं हे वृश्चिक लग्न आहे, तर एखाद्या रसायनशास्त्रावरती पण पुस्तक लिहू शकतात, एखाद्या फार्मावरती पण लिहू शकतात, एखाद्या मेडिकलवरती लिहू शकतात, एखाद्या सर्जरीवरती लिहू शकतात, कळलं? एखादं संशोधन लिहू शकतात, एखादं ज्योतिषावरती पुस्तक लिहू शकतात. वृश्चिक राशीकडे असणारे जे जे गुण आहेत ते त्याच्या लग्नामध्ये भिनलेले आहेत. आणि प्रत्येक मनुष्य, आता आपण विधिलिखित चालू करणार आहोत, प्रत्येक मनुष्य त्याला मिळालेलं लग्न, त्याला मिळालेला नवमांश, त्याला मिळाला सूक्ष्मांश, हा सगळा तशा रीतीने त्याचा वापर होतो. मग वृश्चिक लग्नामध्ये आता हे लग्न किती अंशाचं आहे जर आपण विचार केला, तर त्यावेळेला तुम्हाला जे लग्न आहे ते 5 अंशाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5 अंशाला शिव नवमास येतो. बरोबर आहे? हो सर. हो सर. हो. म्हणजे लग्न बलवान आहे. हो, बलवान आहे. म्हणजे शिव नवमास तिथे येतो अनुराधा नक्षत्राचं पहिलं चरण. हो, अनुराधाचं पहिलं चरण. बरोबर. म्हणजे लग्न बलवान. आता जर त्याला ज्या ज्या वृश्चिक राशीकडे रसायनशास्त्र आहे, फार्मा आहे, केमिकल आहे, आणखी इत्यादी इलेक्ट्रिकल आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, मशिनरी आहे, ह्याच्यावरती जर समजा लेखन करायचं असेल तर आपला लेखनाचा प्रश्न आहे म्हणून. हो 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 सर. तर लग्न हे त्याचा कल आहे. लग्न हा त्याचा कल आहे. मग तुम्ही जेव्हा ज्योतिषी आहात तर ज्योतिषावरती तुम्हाला पुस्तक लिहायचं, तर तुम्ही ज्योतिषी होणं किंवा ऑकल्ट सायन्स शिकणं, ह्याला राहू आणि चंद्र किंवा राहू सोबत इत्यादी ग्रह जर असतील तरच तुम्ही ऍस्ट्रॉलॉजर ही भूमिका निभावू शकता, अदरवाईज नाही. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू, चंद्र, केतू, राहू अधिक चंद्र, अधिक इत्यादी ग्रह, अधिक केतू इत्यादी ग्रह अशी युती असेल आणि अष्टम स्थान असेल तरच तुम्ही ज्योतिष गूढविद्या शिकू शकता. प्रत्येकाने विचार करावा की आपापल्या कुठल्या स्थानामध्ये काय काय ग्रहासोबत कुठला ग्रह आहे. एक तर लग्नी केतू असेल, लग्नी राहू असेल, राहू युक्त एखादे ग्रह असतील, मग ते कुठलेही असतील तरी सुद्धा त्याचा कल गूढशास्त्राकडे जाणार. हो किती सर. लोकांना बरोबर. मान्य आहे? बरोबर आहे सर. हो सर, बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. हो. त्याशिवाय तुम्ही ज्योतिषी होऊ शकणार नाही. दुसरा बरोबर आहे भाग सर. असा आहे, दुसरा भाग असा आहे बरोबर आहे की सर. ज्योतिषी होण्यासाठी घरामध्ये एखादी व्यक्ती वृश्चिक लग्नाची, वृश्चिक राशीची असण्याची शक्यता आहे. हो सर, बरोबर बरोबर आहे आहे. सर. 100% बरोबर आहे सर. एकदम बरोबर. मग हो हे सर, नियम बरोबर आहे. आहे. मग हे नियम जर तुम्ही पालन केले तर ज्योतिष सोपं आहे. छान समजलं सर. धन्यवाद सर. म्हणजे असंच ज्योतिष असतं. तुम्ही कुठला विचार करणार आहात तर त्याच्यावरती हे आहे. आता जर समजा आपण मॅडम असतं धनु राशीवरती धनु लग्न असतं असा आपण विचार केला, तर धनु लग्नाचा कल हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी म्हणून आहे. तर तो पुस्तक लेखन करायचं असेल तर त्या ठिकाणी तृतीय स्थान हे निश्चित आहे आणि बुध पण निश्चित आहे. पण त्याचा पिंड हा एखाद्या वेळेला शेअर मार्केट बद्दल पुस्तक लिहिल. हो बरोबर. असं आहे. फायनान्स रिलेटेड सगळं हे करेल किंवा एनी काइंड ऑफ फायनान्स. बरोबर आहे, बरोबर आहे. हो आता सर. एक रचना म्हणून एक मुलगी आहे रानडे, तिचं व्याख्यान ऐका. एवढ्या लहान वयामध्ये इज व्हेरी ब्रिलियंट. हो सर. सर असतात रचना रानडे त्यांच्या ना? रचना रानडे. हो हो. हो हा हा. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक वगैरे सगळ्या येस. ह्याच्यावरती असतात त्यांचे हे. हो. मग ती का हे करते असं? फेसबुक, युट्यूब सगळीकडे तिचे व्हिडिओ आहेत. सगळ्याकडे, कारण तिचा बुध स्ट्रॉंग आहे. हा तिचं बरोबर. स्पीच एवढं अट्रॅक्टिव्ह असतं. हो, सुटसुटीत भाषेत सांगतात त्या. दुसरी गोष्ट, ती शिकवताना मध्ये कॉमेडी करते बघा तुम्ही. हो हो, हा. सहजपणे हे करतात त्या. बरोबर आहे चार्टर्ड सर. अकाउंटंट हो आहेत ना त्या?
हो, सीएस आहेत त्या. हो हो मग तेच सांगतो ना, म्हणजे तिथे तुम्हाला गुरु आणि बुधाचा संबंध आला ना. आला आला हो, बरोबर 100% बरोबर आहे सर. शी इज व्हेरी सक्सेस वुमन. फार चांगली आहे, हुशार आहे. सर बोलण्यातच कळते हुशारी. नाही, प्रश्नच नाही तिचा. जे जेलसी असतात ना मॅडम, ते तिथे विरुद्ध जातील, पण जे आहे ते आहे. हो हो आता मी तुम्हाला सांगितलं, शास्त्रीय परीक्षेला पुस्तकं कुठली आणतात, तो जेलसी भाग नाही आहे, ती वास्तविकता आहे. वास्तविकता कुठल्या माध्यमातून कुठलं पुस्तक वापरून तुम्हाला शास्त्री बनवलेलं आहे, गंडवलेलं आहे. बनवलं नाही, गंडवलंय. तोच सारांश माझ्या नोट्स मध्ये आहे. सेम, काही पाहावं लागत नाही. 12 राशीची वर्णन आहे, करण आहे, योग आहे, हो सर, नक्षत्र आहे, सगळं आहे. सगळं आहे. पण मी त्याला ग्रंथ म्हणत नाही, मी नोट्स म्हणतो. बरं, चला ठीक आहे. आणखी काय काय प्रश्न उपस्थित करा, तर तुम्हाला कळतील की प्रश्न कसा सोडवायचा चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गावर. बोला. आणखी कुठले कुठले प्रश्न उपस्थित करा. सर मी विचारू का? हा, विचारा ना. हा, आता ह्या चंद्र भिन्नाष्टक वर्गात आपण हम्म. समजा वृषभ राशी आणि तिथे सप्तम स्थान येतंय, त्याला हा 2 मार्क आहेत, पण ते हा 2 मार्क म्हणजे सप्तमेश शुक्राने दिले आणि हो बुधाने पण दिले, बाकीच्यांनी नाही दिले. आणि हो ते मंगळ पण उपस्थित आहे, त्यांनी पण नाही दिले. पण इतर हो वेळेस आपण म्हणजे पारंपरिक पद्धतीत मंगळ म्हणजे इथे सप्तमात असला तर योग्य नाही असं म्हणतो ना. हो. की नाही? तर मग आता इथे कसा विचार करायचा असं मी म्हणते. बघा, आता मॅडम असं आहे हा, की हे वृश्चिक लग्न आहे. हम्म, सप्तम स्थानाला फक्त 2 गुण मिळाले. होय म्हणजे चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये सप्तम स्थानाची किंमत कमी आहे. होय त्याला सपोर्टेड कुठलेही ग्रह करत नाहीत, नाही, फक्त बुध करतोय आणि शुक्र आणि शुक्र करतोय. हा याचा अर्थ इत्यादी लोक सपोर्टेड नाही. नाही. हो बरं, गुण कमीत कमी 5 तर यायला पाहिजे, पण 2 आलेत. हो 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 पण चंद्राच्या भिन्नाष्टक, चंद्र म्हणजे मन, हम्म, चंद्र म्हणजे विचार, हम्म, मानसिक जे काही यश मिळणं, हम्म. अशा गोष्टीमध्ये सप्तम स्थान हे चंद्रासाठी फेवरेबल नाही. म्हणून त्या ठिकाणी आलेले गुण हे तिथे अतिशय कमी आहेत. कमी 2च आहेत. हो. त्याच्यामुळे तिथे चंद्र हा त्या ठिकाणी गुण देणार नाही. आणि तशाच प्रमाणे जर तुम्ही बघाल हम्म, तर तूळ राशीला, म्हणजे सॉरी, वृषभ राशीला हम्म. सर्वाष्टक वर्गामध्ये किती मार्क आले? 25 आहे सर. 25 आहे. म्हणजे 3 कमी. होय 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 हो सर. हा, म्हणजे लॉजिक जमतो ना. जमतंय. नाही, मला नाही तर फक्त असं विचारायचं होतं, म्हणजे तिथे मंगळाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर, कारण मंगळाने तर 0च दिलेत ना तिथे. हा, असं. हा. म्हणजे नाही पण त्याला चंद्राच तिथे बोला काही बोला बोला. आपण कसं सप्तमात मंगळ आपण इतर वेळेस चांगलं नाही म्हणत ना. हो हम्म. पण इथे त्या मंगळाने 0च मार्क दिले, टोटल जरी 2 आहेत, पण म्हणजे हा. मग मंगळाचं त्याला काही त्रास नाही होणार का असं मला नाही, विचारायचं. त्रास होणार किंवा नाही, नाही तो भाग नाही. हा आता जर समजा हा प्रत्येकाला मंगळाची आवश्यकता आहे, हा पण चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये हा मंगळ हा तिथे गुण देत नाही, नाही देत नाही देत नाही. आणि गुण अतिशय कमी आलेले आहे. हो याचा हो ना. अर्थ हा, सप्तम स्थान चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कंपोज झालेलं असल्यामुळे अच्छा, चंद्राचा विचार सोडून द्यावा. बरं, ठीक आहे, थँक्यू. चंद्राचा विचार करता येणार नाही, पण चंद्राला 49 मार्क ऑल टुगेदर आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की बाबा चंद्राला किती गुण मिळेल सर्वाष्टक मात्र, 26 गुण.
म्हणजे 2 गुण कमी आहेत. मग जर सर्वाष्टकामध्ये जर गुण वाढले असतील तर ते राशीचे गुण आहेत. कुठल्या? तर सप्तम स्थानाच्या, वृषभ राशीच्या. बरोबर आहे? हो. असा फरक जाणवला जातो. मग मला असं वाटतं की आजच्या अष्टक वर्गामध्ये तुम्हाला मागची उणीव भरून निघाली असेल. काय वाटतं? हो सर. हा, म्हणजे जो बॅकलॉस आहे तो तिथे निघाला. आता तुम्हाला बरोबर रवीचं आता आपण एक एकच बिनाष्टक घेणार आहोत. म्हणजे आता रवी झाला, चंद्र झाला, उद्या पुढच्याला मंगळ बुध हे 2 घेऊ, मग गुरु शुक्र घेऊ, मग शनी घेऊ, त्याच्यानंतर राहूचा घेऊ, त्याच्यानंतर त्रिकोण घेऊ, त्याच्यानंतर फणफर घेऊ, त्याच्यानंतर अपोक्लेन घेऊ, त्याच्यानंतर केंद्र घेऊ, असे सगळे घेऊ. कळलं? म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्थानाकडे गेल्यानंतर आता समजा आपण असा विचार केला की फणफर मध्ये जे स्थानं येतात तर ती कशी 2, त्याच्यानंतर 5. कळलं का? फणफर मध्ये 2, 5, 11 आणि 8. मग अपोक्लेन 3. बरोबर आहे? 6, 9 हे 3 येणार. बरोबर आहे? म्हणजे लग्नापासून 3रं, चतुर्थापासून 3रं, त्याच्यानंतर सप्तमापासून 3रं आणि दशमापासून 3रं म्हणजे 12. त्याला अपोक्लेन. त्याचा पण विचार सोडवायचा असतो, तो सुद्धा विचार केलेला आहे, पण तो सर्वाष्टक मध्ये, भिन्नाष्टकामध्ये नाही. नंतर 4 केंद्रस्थानाची बेरीज किती येते तो विचार करायचा असतो, तो सर्वाष्टकामध्ये, भिन्नाष्टकामध्ये नाही. आता त्याच्यामध्ये जर समजा कदाचित एखाद्या राशीचे गुण कमी असतील तर त्याची उणीव दुसरी रास भरून काढते. म्हणून 4 केंद्राच्या राशीमधून येणारे गुण हे किती आले पाहिजेत? तर 28 गुणे 56, 56 अधिक 56 झाले 112. मग 112 गुण येणं आवश्यक आहे. जर ते कमी आले असतील तर त्या ठिकाणी 4 केंद्रस्थानं, 4 फणफर स्थानं, 4 अपोक्लेन स्थानं याची किंमत कमी झालेली असेल. सोपा एकदम, कठीण नाही. आणि असा फलादेश काही पुस्तकात दिलेला नाही. येतंय लक्षात? गणित असं आहे, फलित असं आहे. का गप्प का बसले तुम्ही सगळे? विचारा. बोला. सर मी एक विचारू? हा बोला ना. आपण गेल्या वेळी जेव्हा सर्वाष्टक शिकलो होतो आणि आता हे भिन्नाष्टक, आज पण असा एक विचार मला वाटतं रंजन मॅडमनी मांडला होता की आपल्याला हे जे बघतो हे जन्माचं आहे, पण गोचरीचं म्हणजे आजच्या वेळेला त्याच्या ह्याच्यामध्ये काय बदल आहे हा बघायचा झाला तर आपण त्याचं ओरिजिनल लग्न जे आहे ते आजच्या तारखेला ऍडजस्ट करून त्या दिवसाचं आपण भिन्नाष्टक काढणार ना, भिन्नाष्टक किंवा सर्वाष्टक. 2 ऑप्शन आहेत, सांगतो मॅडम तुम्हाला. की एखाद्या तारखेला 12 लग्न नेहमीच येतातच, रोज येतात. बरोबर आहे? नाही का? आता जर समजा मीन लग्नाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला, आता मेषेला रवी आहे का मीनेला आहे? कळलं? तर सकाळचं लग्न झालं तर सकाळी 6 वाजता ते 8 वाजता कोण ज्योतिषाकडे येत नाही. पण समजा तुम्हाला ऑलरेडी पत्रिका माहिती आहे आणि त्याचं काम जर समजा काही करायचं असेल तर त्याला तुम्ही वेळ देऊ शकता, किंवा ह्या काळामध्ये तुला चांगले गुण ह्या स्थानाला आले, तुझं काम कोणतं आहे. उदाहरणार्थ जर समजा
दुपारच्या वेळेला जर हे असेल, आता ह्या वेळची जी तारीख आहे तर त्याला जो सूर्य आहे तर तो कोणत्या राशीत आहे, तर मीन राशीत आहे का? आता तो सिंह राशीत मेष राशीत जाईल, नाही का? होय. बर, आता जर समजा तो त्या ठिकाणी मीन राशीत आहे, मीन राशी दशम स्थानामध्ये जेव्हा येते त्याला मिथुन लग्न उदित असतं आणि दुपारी 12च्या दरम्यान त्याने तुम्हाला चांगला योग आहे असं तुम्ही सांगितलं. हा. आणि त्याचं काम जर दशम स्थाना संदर्भात आहे, त्याचं काम हा. दशम स्थाना संदर्भात आहे, तर मिथुन रास ही मोठी पूर्णपणे 2 तासाची असल्यामुळे हा. विदिन दॅट 2 आवर्स तिथे कुठल्याही तऱ्हेचा चेंज होणार नाही, हा. कारण ग्रह हलणार नाहीत ना. हा. हा, आता त्यामध्ये जर समजा चंद्र जर पुढे गेला, तो फास्ट मुवमेंट प्लॅनेट आहे, इन बिटवीन जर एखादा ग्रह तिथून पुढे जाणार असेल तर तो पहिला चंद्र जातो, किंवा सूर्य हा जर 28 डिग्रीवरती असेल हो. आणि तो शेवटच्या ह्याला जर 2 दिवसांनी जाणार असेल तर तिथे सूर्याचा विचार करा. पण चंद्र हा मोमेंट मध्ये बदल होऊ शकतो, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्याच्या वेळेला चंद्राचं भिन्नाष्टक वर्ग बदललं जाईल, कारण का चंद्र राशांतर करेल म्हणून. हा. पण जर समजा चंद्र सुद्धा राशांतर करणार नसेल तर कुंडली दुपारी 12 वाजता जी रवी तुम्ही जोडलेला आहे तर ती तशी तुम्हाला सर्वाष्टक दाखवेलच. आणि त्या सर्वाष्टकामध्ये जर त्याचे जे काही प्रश्न असतील, कुठल्या स्थानासंदर्भात असतील, तर मग तुम्ही त्याच्यावरती रिप्लाय करू शकता. कदाचित दशम स्थानात रवी असून सुद्धा ते दशम स्थान मीन रास ही बलवान सर्वाष्टकामध्ये नसेल, तर सर्वाष्टकामध्ये जर बलवान झाली नाही तर इत्यादी ग्रह पण तिथे सपोर्टेड नसतात, म्हणून गुण कमी येतात. हा भाग लक्षात जेव्हा आपल्याकडे येईल त्याला अष्टक वर्गामध्ये तुम्ही प्रवीण व्हाल. हो सर. कळलं? म्हणजे एकदम सोपी सिस्टम आहे. हो. ज्यावेळेला चांगली सिस्टीम आहे. हा, काय म्हणता मॅडम? चांगली पद्धती आहे की आपल्याला चटकन त्याला कशाला वेटेज देता येईल हे लक्षात येतं. हो, त्याच्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही. हो मॅडम, कुंडली काढताय का जरा? बोला, आणखी काय बोलायचं आहे? नाही, ठीक आहे, कळलं सर. सर, एक प्रश्न विचारू? हा, बोला. हा, अमृता तांबे बोलते. सर, आपण जी मागच्या वेळची कुंडली घेतली होती ना, तर त्याचं मी सगळ्याचे भिन्नाष्टक वर्ग बघत होते, तर राहूच्या ह्याच्यात त्यांनी सगळीकडे शून्यच दिलेलं आहे. त्याचं ते बघायला लागेल, कारण मी बघितली नाही. पण असं असू शकतं का? म्हणजे असू शकतं का? हो, ते त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. अच्छा. आता ते कुठे कुठे शून्य दिलेली आहेत. आता इथे पण ज्याला जर शून्य आली असतील, आता इथे काहीला 1 आलेलं आहे, म्हणजे त्या याच्यामध्ये ग्रहाने त्याला मदत केलेली नाही. पण म्हणजे आता कुठल्याच ग्रहाला म्हणजे 1 मार्कच नाहीये, म्हणजे पूर्ण राहूच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये सगळीकडे त्यांनी शून्यच दिलेलं आहे. मला तर काही कळलं नाही की असं होऊ शकेल का? होऊ शकतं, काय म्हणजे होऊ शकतं मॅडम, नाही होणार असं नाही. अच्छा, होऊ शकेल. येस, जर इथे 1 मार्क होऊ शकतो याचा अर्थ सगळ्या ग्रहाला शून्य आले ना मॅडम, नाही का? 1 मार्क जिथे मीन राशीला आला होता सूर्याच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये, त्या ठिकाणी सगळ्या ग्रहांनी त्याला मार्क दिले नाहीत, नाही का? आणि मग राहूचे एकंदर मार्क किती असतात? सेम म्हणजे जसे आपण आता राहूचं भिन्नाष्टक भिन्न आहे, वेगळं आहे. अच्छा, राहू ऍक्च्युली याच्यामध्ये 337 मध्ये घेत नाहीत. बर, हा, कळलं का? अच्छा. राहूचा अजूनपर्यंत भिन्नाष्टक वर्ग शिकवलेला नाही. हा, बोला. ओके. आणि लग्न भिन्नाष्टक वर्ग कुठे मिळेल? कारण त्या ऍस्ट्रोच्या ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे आहेत पण लग्नाचं नाहीये.
लग्नाचं तुम्हाला सांगितलं ना मी, लग्नाचं भिन्नाष्टक असतं म्हणून. हो, पण ते ह्याच्यात त्यांनी दिलेलं नाहीये, तर मग कुठे मिळू शकेल आता म्हणजे? आहे ना तिथे. आता जो मी चार्ट लावला ऍस्ट्रॉलॉजी अँड त्याच्यामध्ये आहे. हॉरोस्कोप वरती आहे ना मॅडम? कुठे? आहे. ऍस्ट्रोस ऍस्ट्रोस सॉरी हा, हाच तो आता मी लावलाय तोच आहे. ऍस्ट्रॉलॉजी हो अँड हो हॉरोस्कोपच. ऍस्ट्रॉलॉजी अँड हॉरोस्कोप वरती. अच्छा. त्याच्यावरती आहे आणि मराठी भाषा सिलेक्ट करता येते, मराठी, हिंदी, इंग्लिश. भाषेचं निवड करू शकता तुम्ही. अच्छा अच्छा. ओके कळलं का? ओके. सर जगन्नाथ होरामध्ये चांगले दिले ना अष्टक वर्ग? सगळे आहेत ना, भिन्न भिन्न आहेत ना, का नाही? कारण की जगन्नाथ होरा अष्टक पण मी जगन्नाथ होरामध्ये उघडलं होतं ते अष्टक वर्ग आपण केलं त्याच्यावर सर्च, तर ते पूर्ण कुंडली समोर कुंडलीमध्येच देतात ते पूर्ण असे गुण त्याचे. बघा, जगन्नाथ होरा हे लॅपटॉप वरती चालतं, हो मोबाईल वरती चालत नाही. हो. मग त्यावेळेला तुम्हाला मोबाईल वरती चालणार जे असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. हो सर. आमच्याकडे लॅपटॉप नाहीये. कळलं? हो सर. असं आहे. बोला आणखी. विचारा. राहुलचं मॅडम तुम्ही विचारत होतात ना, पुढे गेल्या? हो विचार. हा, तर 44 गुण आहेत त्याला. अच्छा ओके. जगन्नाथ होरामध्ये बरीचशी सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची, त्याचा वापर करू शकता. पण ते हो लॅपटॉपला सर. चालतं. कुठलं जगन्नाथ होरा का? हो, जगन्नाथ होरा. तर मी बोलू? हा बोला. नाही हे थोरा मध्ये अक्षर म्हणजे ग्रह जे दिसतात ना त्याचे फॉन्ट खूप मोठे आहेत ऍक्च्युली. आवाज आवाज नाही, काय म्हणता तुम्ही? नाही, जगन्नाथ होरामध्ये फॉन्ट्स खूप मोठे दिसतात हा ग्रहांचे. तर हा. ते जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन की युट्यूबला एक जगन्नाथ होराचं सेटिंगचं एक युट्यूबला व्हिडिओ आहे, तर ते सेट केलं तर ते व्यवस्थित दिसतं त्याच्यामध्ये. हे ह्याच्यामध्ये मोबाईलला नाही त्याला लॅपटॉपवर लॅपटॉपला तुम्ही कमी जास्ती प्रमाणामध्ये करू शकता, त्याला हा ते पार्टिशन करू करता येतं, शकता. पण ते तसं ते कळत नाही. ते हा. युट्यूबला जाऊन बघितलं तर ते सांगतात कसं करायचं सेटिंग त्याचं ते. हो हो. आता काय गंमत आहे साहेब माहितीये का राजीव साहेब, जगन्नाथ होराचा जो मनुष्य आहे ना, तो भारतामध्ये लेक्चर घेत नाही. हो हो. तो इंग्लंडमध्ये घेतो. आता तिकडे त्याची जी काही पैशाची हे आहे, तर तो क्राऊड जो आहे तो इंग्लिश मिडियमचा आहे. त्याच्याकरता तो इंग्लिश मिडियम मध्येच लेक्चर घेतो. हो करेक्ट. हिंदीमध्ये कोणी लेक्चर देत नाही किंवा नाही. त्याच्याकडे कोणी येत नाही, म्हणून तो प्रवास करून तिकडे एक एक वेळेला जेव्हा लेक्चर हे करतो त्याला 3-3, 4-4 महिने पण माणसं मिळत नाही. आणि काही वेळेला कसं असतं की तुम्ही जर युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बघितलं तर तुम्हाला सगळी अरेंजमेंट करावी लागते आणि पर्सनल टच ठेवावा लागतो, आणि तो लोकांना एकत्रित करून नंतर मग त्या ऑडिटोरियम मध्ये किंवा हॉलमध्ये तो लेक्चर घेतो, ऑनलाईन घेत नाही. अच्छा ओके. दुसरी गोष्ट, एवढी वर्ष जरी तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी करत असाल तरी सुद्धा त्या एका याच्यावरती सगळ्यांना ज्योतिष कळेल असं बिलकुल नाही. बिलकुल नाही. त्याच्यामध्ये काय तो बिझनेस पॉइंट आहे, तो त्यांनी करावा, त्याचा त्यांचा विचार येतो, आपला नाही त्याला. करेक्ट. तो तसा करतो.
आता काय गमत आहे की आपल्याकडे स्वीडनहून गोव्याला येऊन कॉन्फरन्स घेणारे लोक आहेत मेडिटेशन. तर त्या ठिकाणी तो स्वीडनचा अष्टामध्ये दिसायला वेगळा असतो आणि लोक तिथे भुलतात आणि 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख रुपये देतात आणि नंतर मग तो आपल्या गावी निघून जातो. वर्षानंतर परत इंडोनेशियामध्ये जातो. कळलं? हा. आता जसं नाडी, एक रामायण नाडी म्हणून आलाय, तो पारंपरिक ज्योतिष शिकवतो आणि सांगतो रामायण नाडी आहे. आता चाललेलं आहे भरपूर युट्यूबला. कळलं? हा. मग आता त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? काहीच नाही. तो त्याचा धंदा करतो. मग त्याने एक टीम बनवलेली आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट लोक आहेत, 10, 12, 25. अर्धे लोक समजा याच्यातले असतात ज्योतिषी, अर्धे लोक टिकाऊ असतात. 2-2.25 तासाचा व्हिडिओ असतो आणि ते सांगत असतात आणि प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन भिन्न भिन्न आहे. पण ठराविक ह्या घडामोडी, जसं की मगाशी मी चर्चा केली होती की जस्ट मिनेला शनी आल्यानंतर एका व्यक्तीचा विवाह मोडला गेला. पण कुंभेला जेव्हा शनी होता तेव्हा त्यांनी 25 लाख रुपये खर्च केले होते. विवाह डेट ठरवली, पत्रिका वाटल्या, सगळं केलं, पण विवाह मोडला. हे शिकवत नाहीत. प्रत्येकाची कमाई करण्याची जी साधनं आहेत ती वेगवेगळी आहेत. तो मार्केटिंगचा भाग आहे. मला काय ते मार्केटिंग जमणार नाही, पण अशा तऱ्हेने पैसे कमवणं काय अर्थ नाहीये. बघा, आता ज्योतिष किती वर्ष जरी केलं, कितीतरी परीक्षा दिल्या, तरी सुद्धा प्रॉपर ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला करता आली पाहिजे. तुमची नजर त्याच्यावरती बसली पाहिजे किंवा हे असं असं अशा गोष्टी असा होणारच हे ठाम आहे. पण काही लोक तसं करत नाही, त्यांना फक्त उपजीविका करायची असते. हा, मग ती उपजीविका त्यांच्या मनाने ते समाधानी असतात. तसं जगन्नाथ होरा हा हुशार मनुष्य आहे. तो दिल्ली युनिव्हर्सिटीला शिकलेला आहे, चांगल्यापैकी प्रस्त आहे त्याचं, पण तो त्याला माहिती आहे की इथे पैसे मिळणार नाही असं आहे. आता आपण नाडी, हा बोला. नाही, ते खूप अॅक्युरेट पण आहे. मला वाटतं हे सॉफ्टवेअरचे बाकीचे सगळे बाजारात नंतर आले. जगन्नाथ खूप आधी चालू होतं सॉफ्टवेअर. हो, आले, त्यांनी स्वतः बनवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये लिमिटेशन आहे. तुम्ही एकदम ह्याला एक्स्ट्रीम जाऊ शकत नाही. आता जसं तुम्ही जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तेव्हा तुम्ही सर्व विचार करू शकता, तेवढं जगन्नाथ होरामध्ये नाहीये. आता त्यांनी जेमिनी केलेलं आहे, त्या जेमिनीचे नियम वेगळे दिलेले आहेत, ते पुस्तकातले आहेत. ओके ओके. ते पुस्तकातले. कसं आहे की एक नियम आहे, समजा ऍक्टिंग तुम्हाला ऍक्टिंग हा प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तेव्हा ऍक्टिंग घेऊनच येतो, पण त्याला कुठल्या तरी जी करायची असते त्याला तशी भूमिका मिळते. तसं ज्योतिषमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या कुंडलीवरून तुम्ही निर्णय देणार आहात. आता आपण षोडश वर्ग शिकलेलो आहोत, षडवर्ग शिकलेलो आहोत, नाडी शिकलेलो आहोत, जगन्नाथ होरा पण आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये काही हे नाहीये. कोटचक्र तुम्ही बनवलं होतं ते पण आहेत ना. मग कोटचक्रावरती तो कुठे लेक्चर देतो? त्यांनी फक्त सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, आदेश नाही देत तो. आता तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर मेकर आहात, क्रिएटर आहात, तर तुम्हाला माहिती आहे कसं बनवलं जातं. ती तुमची अदाकारी आहे. कळलं का? एक्सपर्ट नाही आहे त्यातला. नाही, काही असो, पण तुम्ही बनवलंय ना. जे काय आहे तुम्ही दिलंय काहीतरी समाजाला, तुम्ही दिलंय याचा अर्थ आहात, तुमच्याकडे जे आहे नॉलेज ते तुम्ही दिलंय. एनिवे, आता बराच वेळ झालाय. चव्हाण मॅडम, तुमचं हो सर. म्हणणं काय आहे? तर अतिशय सुंदर झाला क्लास आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसं भिन्नाष्टक वापरायचं, कसे कुठले गुण कुठल्या राशीला
आणि कुठल्या ग्रहाने दिलेत आणि कुठल्या स्थानाचा अधिपती होता तो, आणि त्यानुसार त्याची फळं त्याप्रमाणे मिळणार असं. आणि दुसरं म्हणजे ज्योतिषी कोणाला होऊ शकतो, कोण होऊ शकतं. जसं वृश्चिक रास घरात असेल तर हे तर परफेक्टच आहे. तर सर छान झाला क्लास, सुंदर, अतिशय सुंदर झाला क्लास. थँक्यू. धन्यवाद. कोमल मॅडम, आता समारोप करा, तुम्हाला पण जायचं आहे. करते सर. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्ते. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज सुरुवातीला सरांनी कुंडली तर मांडलीच, ही आपली वृश्चिक लग्नाची होती, पण ही ग्रहस्थिती त्याच्यात गतीचा पण तुम्ही छान उल्लेख केला आहे. म्हणजे रवीपासनं हा शनी 8व्या स्थानात आहे, त्यामुळे त्याची गती कशी कमी झाली ते पण सांगितलं. आणि मग आता आपण नंतर रवी भिन्नाष्टक आणि चंद्र भिन्नाष्टक कडे गेलो. तर रवी भिन्नाष्टकामध्ये रवी मेष राशीतच बसलाय, तर त्याच्यात त्याला 2च गुण मिळाले, म्हणजे ती रास काही त्याला सपोर्टिव्ह नाहीये. तर सपोर्टिव्ह राशी जिथे 5 गुण मिळाले, म्हणजे वृषभ रास आहे ते सप्तम स्थान आहे. त्याच्यानंतर त्याची स्वतःची रास म्हणजे सिंह रास दशम स्थान, ती पण सपोर्टिव्ह आहे. त्याच्यानंतर कन्या रास लाभस्थान येते, ती सपोर्टिव्ह आहे. आणि वृश्चिक रास पण आहे, जे म्हणजे लग्नच स्थान आहे, त्याला 5 आहे. पण सगळ्यात जास्त इथे कुंभ राशीला, जिथे चतुर्थ स्थान आहे, ते जास्त आहे. आणि आपण जर असा विचार केला, म्हणजे इथे षष्ठात आली आहे ना की म्हणजे तो सूर्य, तर त्यांनी तिथे त्याला 2च गुण मिळाले एकंदरीत सगळ्या ग्रहांचे मिळून. पण दशम स्थानाला जास्त आले, तर आपल्याला कोणी नोकरी किंवा व्यवसायाचा प्रश्न विचारला तर आपण त्याला नोकरी करावं असं सांगूया. आणि मग नंतर हे आडवी जी लाईन आहे ते ग्रहांची आहे ना, तर तिथे फक्त गुरुनी मार्क नाही दिले, त्याच्यानंतर शुक्रानी नाही दिले आणि चंद्रानी म्हणजे कमी दिले, म्हणजे कमी दिले 4, 3, 4 असे. बाकीचे शनी, त्याच्यानंतर मंगळ, स्वतः सूर्य, बुध, हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. लग्न पण सपोर्टिव्ह आहे त्याला. आणि मग चंद्र भिन्नाष्टक मध्ये पण तसंच बघायचं. म्हणजे एकंदरीत आपण हे बघताना काय बघायचं की म्हणजे आपण चंद्र भिन्नाष्टक बघतो तर तो चंद्र कुठे बसलाय ते बघायचं, आणि ती रास कुठली आहे, ते स्थान कुठलं आहे, त्याला मिळालेले मार्क बघायचे. आणि ज्या राशीला किंवा स्थानाला कमी मार्क मिळाले तर ते त्या म्हणजे त्या भिन्नाष्टकाला ते सपोर्टिव्ह नाहीत असं. आणि इकडे ही आडवी लाईन जी आहे तर ते ग्रह सपोर्टिव्ह आहेत असं हे करायचं. भरपूर छान क्लास झाला सर. आणि तुम्ही ते पण सांगितलं सर्जरी वगैरे करताना कठोर नक्षत्र बघावे. सर्वाष्टकामध्ये कमीत कमी 28 तरी गुण पाहिजे. तर आपण इथे बघताना पण बघितलंय ती इथं सगळ्यात म्हणजे कुठली आपली मकर रास झाली ना, तर सर्वाष्टकात कोणीतरी सांगितलं, म्हणजे माझ्याकडे नव्हतं ते, पण 36 गुण आहेत त्याला. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ती रास किती सपोर्टिव्ह आहे त्या ग्रहाला. तर एकंदरीत अतिशय उत्तम क्लास झाला सर. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ह्यूज ग्रॅटिट्यूड. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. सर. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू ऑल द सो मच बेस्ट. सर. धन्यवाद सर.